हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर कसा सॉल्व करायचा ते पाहणार आहे. तर यामध्ये बघा, सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे टायपिंग प्रॅक्टिस करायची आहे. नेक्स्ट कॅप्स लॉक ऑफ करा आणि टायपिंग प्रॅक्टिसला सुरुवात करा. याप्रमाणे टायपिंग प्रॅक्टिस जेवढी आवश्यक आहे तेवढी टायपिंग प्रॅक्टिस करून घ्या. ओके, येस आय एम एंड एक्झाम. नेक्स्ट आहे सेल्फ पाथ लर्निंग. सेल्फ पाथ लर्निंगमध्ये बघा 5 क्वेश्चन सांगितलेले आहेत, ते आपण सॉल्व करूया. नेक्स्ट सेल्फ पाथ लर्निंग नंतर नॉलेज चेक स्टार्ट. नेक्स्ट नॉलेज चेक नंतर डू इट युअर सेल्फ कसे सॉल्व करायचे ते आपण पाहणार आहे. स्टार्ट. ओपन मायक्रोसॉफ्ट वर्ड, सर्च फॉर एनव्हलप टेम्पलेट इन द सर्च बार. तर इथे स्टार्टला क्लिक करा. वर्ड ओपन करण्यासाठी W प्रेस करा. वर्ड ओपन होईल. या ठिकाणी एनव्हलप टेम्पलेट सर्च करायचं आहे. न्यूला क्लिक करा. इथे एनव्हलप हा शब्द जो आहे तो कॉपी करा, Ctrl+C, आणि इथे सर्च बारवर पेस्ट करा, Ctrl+V. सर्च करा. या ठिकाणी एनव्हलप टेम्पलेट आलेला आहे, याला क्लिक करा आणि क्रिएट. सबमिट. एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF फॉर्मॅट. यूज फाईल टॅब एक्सपोर्ट क्रिएट PDF. या सिक्वेन्सने केलं तर एक्झॅक्ट येतं. तर हे बघा, फाईलमध्ये जावा. फाईलमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे. फाईल टॅब एक्सपोर्ट आणि इथं क्रिएट PDF, पब्लिश, देन सबमिट. सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम पोर्टफोलिओ फोटोग्राफी. यूज द फाईल सेव्ह ॲज. तर आपल्याला या ठिकाणी फाईल सेव्ह करायची आहे. फाईलमध्ये जावा. या ठिकाणी सेव्ह ॲज, आणि ही फाईल जी आहे ती डेस्कटॉपवर सेव्ह करायची आहे, म्हणून इथं डेस्कटॉपला क्लिक करा. इथं ऑलरेडी नाव आलेलं आहे, तेच नाव आपल्याला द्यायचं आहे आणि सेव्ह म्हणा. सबमिट.
ओपन मायक्रोसॉफ्ट वर्ड, सर्च फॉर ऑर्गॅनिक शेप रेझ्यूम्स टेम्पलेट इन सर्च बार. आता जसं आपण सर्च बारवर टेम्पलेट सर्च केलं होतं त्याच पद्धतीने करायचं आहे. स्टार्टला क्लिक करा, W प्रेस करा, वर्ड ओपन होईल आणि या ठिकाणी न्यूला क्लिक करा. ऑर्गॅनिक शेप्स रेझ्यूम, इथं फक्त ऑर्गॅनिक हा शब्द कॉपी करा, Ctrl+C, सर्च बारवर तो पेस्ट करा, Ctrl+V आणि सर्च करा. तर इथं ऑर्गॅनिक शेप्स असं टेम्पलेट आलेलं आहे. यावरती क्लिक करा आणि क्रिएट म्हणा, देन सबमिट. ओपन ए न्यू मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट, यूज वर्ड फाईल न्यू ब्लँक डॉक्युमेंट. तर या ठिकाणी स्टार्टमध्ये जावा, W प्रेस करा, वर्ड ओपन होईल, इथं ब्लँक डॉक्युमेंट आणि सबमिट म्हणा. In the given Word document, click on the File tab, select New option and choose any pre-designed template. कोणतंही pre-designed template आपल्याला घ्यायचं आहे. तर इथं वर्ड ओपन करा, नेहमीप्रमाणे W प्रेस केलं, वर्ड ओपन केलं आणि न्यूला क्लिक करा. सर्च बारवर क्लिक ऑन द फाईल टॅब, सिलेक्ट न्यू ऑप्शन अँड चूज एनी pre-designed टेम्पलेट. तर यापैकी तुम्हाला कुठलंही टेम्पलेट आपण घेऊ शकतो, असं कुठलंही नाव सांगितलेलं नाही आहे आणि सबमिट करा. इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट, क्लिक ऑन फाईल टॅब, सिलेक्ट द शेअर टॅब अँड एक्सप्लोर डिफरंट शेअरिंग ऑप्शन. तर फाईल टॅबमध्ये, शेअर टॅबमध्ये त्याच्यामध्ये ऑप्शन जे आहेत ते एक्सप्लोर करायला सांगितलेले आहेत. तर फाईल स्टार्ट, वर्ड ओपन केलेला आहे, यामध्ये फाईल टॅबमध्ये जावा, फाईलमध्ये शेअर आणि इथं जे शेअरमध्ये ऑप्शन दिसत आहेत ते एक्सप्लोर करायला सांगितलेले आहेत, देन सबमिट. इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट, क्लिक ऑन द फाईल टॅब, सिलेक्ट एक्सपोर्ट ऑप्शन अँड देन क्लिक क्रिएट PDF. PDF क्रिएट करायची आहे. इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट, फाईलमध्ये जावा, या ठिकाणी एक्सपोर्ट, क्रिएट PDF आणि पब्लिश, सबमिट. टू यूज द कॉपी अँड पेस्ट ऑप्शन इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट, सिलेक्ट द प्रोव्हाइडेड टेक्स्ट. क्लिक ऑन द कॉपी ऑप्शन फ्रॉम क्लिपबोर्ड ग्रुप, गो टू द ब्लँक एरिया ऑफ द डॉक्युमेंट. तर हे बघा, हे जे त्यांनी डेटा दिलेला आहे तो सिलेक्ट करा, कॉपी करा, इथे खाली क्लिक करा आणि पेस्ट करा, सबमिट. कॉपी पेस्टचा वापर केलेला आहे जस्ट. इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट, सिलेक्ट द प्रोव्हाइडेड टेक्स्ट. जे टेक्स्ट दिलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. देन क्लिक ऑन फॉन्ट स्टाईल ऑप्शन फ्रॉम फॉन्ट ग्रुप, नाव चूज कॅलिब्री बॉडी. आफ्टर दॅट क्लिक ऑन फॉन्ट साईज ऑप्शन. तर हे जे डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे त्याला सिलेक्ट करा. यामध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये कॅलिब्री नावाचा फॉन्ट घ्यायला सांगितलेला आहे, त्याप्रमाणे तो फॉन्ट अप्लाय करा आणि इथं साईज सांगितलेली आहे 16. तर यामधून 16 साईज द्यायची आहे आणि हे डिसिलेक्ट करा, सबमिट करा. ओके, तर अशा प्रकारे डू इट युअर सेल्फ आपलं कंप्लीट झालेलं आहे. एंड एक्झाम कन्फर्म. ओके, नेक्स्ट आहे प्रोसेस फोलिओ. यामध्ये बघा, MS वर्डचा वापर करायला सांगितलेला आहे. फाईल टॅब, स्टार्टला क्लिक करा, यस म्हणा. यामध्ये इथे काउंटडाऊन दिलेला आहे. वर्ड ओपन करायचं आहे, वर्डला ओपन करायचं आहे, ब्लँक डॉक्युमेंट आणि फाईल टॅबमधून आपल्याला जे टाईप करायचे, इथे तुम्हाला जे पाहिजे ती टायपिंग करून घ्या. असं मी टाईप केलेलं आहे. याची साईज करून घ्या. साईज केल्यानंतर याला बोल्ड, इटॅलिक अशा होम टॅबमधून
जे तुम्हाला पॉसिबल आहे ते करून घ्या. असं मी इथे टायपिंग केलेली आहे. इथे मी MSCIT त्यानंतर मी ही फाईल सेव्ह करते. फाईल सेव्ह ॲज, आणि मी इथं डेस्कटॉपला ही फाईल सेव्ह करते. सेव्ह, सबमिट. ओके. आणि ही जी आपण फाईल सेव्ह केली होती डेस्कटॉपला, ती या ठिकाणी अपलोड करायची आहे. ओपन, सेव्ह. प्रोसेस फोलिओ नंतर आपण सिम्युलेशन क्वेश्चन पाहणार आहे. स्टार्ट. यूज अ गुड कलर कॉम्बिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हेन्स ॲप्लाय. या ठिकाणी बघा, आपण जर शॉर्टमध्ये बघायचं म्हणलं तर इथं सांगितलेलं आहे की ॲप्लाय स्टँडर्ड ब्ल्यू फॉन्ट कलर टू द सिलेक्टेड टेक्स्ट. म्हणजे हे सिलेक्टेड टेक्स्टला आपल्याला स्टँडर्ड ब्ल्यू कलर द्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण इथं आपल्याला जर चुकलं तर हे अशा प्रकारे दर्शवलं जातं. आपण हे फक्त माऊसच्या सहाय्यानेच करू शकतो. कीबोर्डची आवश्यकता लागत नाही. तर सेकंड क्वेश्चन आहे, टेक्स्ट मस्ट बी रीडेबल टू द व्ह्यूअर. तर इथे बघा, चेंज फॉन्ट साईज ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट पॅरेग्राफ 20. तर या पॅरेग्राफची साईज जी आहे ती 20 करायची आहे. नेक्स्ट, justify the selected paragraph and then select line spacing 1.0. तर ही 4 नंबरची जी अलाइनमेंट आहे त्याला जस्टिफाय अलाइनमेंट म्हणतात आणि लाईन स्पेसिंग 1.0. नेक्स्ट आहे, अप्लाय द टेक्स्ट इफेक्ट शॅडो. Apply the text effect shadow inner top left to the selected text. हे बघा, सिलेक्ट टेक्स्ट आहे ऑलरेडी. इथे शॅडो इफेक्टमध्ये जावा. या ठिकाणी शॅडो आणि यामधून हा इफेक्ट करा. Change the case of the selected text upper case. तर या ठिकाणी कॅपिटल A स्मॉल a आहे. ही 3 नंबरची बोल्ड द सिलेक्टेड टेक्स्ट. D ला क्लिक करायचं. नेक्स्ट, चेंज द हेडिंग स्टाईल ऑफ द सिलेक्टेड टेक्स्ट नॉर्मल. ऑलरेडी सिलेक्ट टेक्स्ट आहे, या ठिकाणी हेडिंग स्टाईल आहे. ते इथून फक्त नॉर्मलला क्लिक करायचं. लास्ट क्वेश्चन, अलाइन टू द सिलेक्टेड टेक्स्ट सेंटर. टेक्स्ट ऑलरेडी सिलेक्ट आहे, यामध्ये 2 नंबरची अलाइनमेंट आहे. अशा प्रकारे आपलं हे सिम्युलेशन सेशन कंप्लीट झालेलं आहे. कन्फर्म.
11 नंबर सेशनमध्ये लास्ट पॉईंट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. A user interface is the position of the application that allow the user to control and to interact with the program. True. Dash provide additional information or request input. जे आपण काही सेव्ह करताना वगैरे बॉक्स येतात त्यांना डायलॉग बॉक्स. This type of software can be described as end user software. End user software application software ला end user software असं म्हणतात. This type of software works with end user application software and computer hardware to handle majority of technical details. तर त्यासाठी जे वापरलं जातं ते सिस्टीम सॉफ्टवेअर, त्यालाच बॅकग्राऊंड सॉफ्टवेअर असं सुद्धा म्हणतात. एंड एक्झाम. तर अशा प्रकारे आपला सेशन नंबर 11 कंप्लीट झालेला आहे.